नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार दिनकर नन्नावरे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. आपण जगाच्या भूगोलची एक सिरीज सुरू केलेली होती. जगाच्या भूगोलची एक सिरीज सुरू केली होती. त्याच्यामध्ये पहिला लेक्चर घेतलेलं होतं आपण. त्याच्यामध्ये बघितलेलं आपण अक्षरवृत्त आणि रेखावृत्त हे कशा पद्धतीने दिसत आहे किंवा हे कशा पद्धतीने आपण उपयोगात आणत आहोत, कशा पद्धतीने आपण यांचा उपयोग करत आहोत. आपण बोललेलो होतो की अक्षरवृत्त व रेखावृत्तांचा उपयोग आपण कशासाठी करतो, तर तो करतो आपण एखाद्या ठिकाणाचं स्थान व त्याचा विस्तार हा निश्चित करण्यासाठी. बरोबर. त्या लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा उपयोग बघितला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघितलं आपण कशाबद्दल, तर सगळं हे अक्षरवृत्तांबद्दल बघितलेलं आहे. जर कदाचित तुम्हाला अक्षरवृत्त हे चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे असतील तर तुम्ही पहिलं लेक्चर जे होतं आपलं अक्षरवृत्तांबद्दलचं ते अगदी चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. आणि त्यानंतर कदाचित तुम्ही जर रेखावृत्तांचं लेक्चर पाहाल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे रेखावृत्त म्हणजे काय ते अगदी चांगल्या पद्धतीने कळणार मित्रांनो. ठीक आहे. तर आपण जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली जाऊ कशाबद्दल, तर आपण रेखावृत्तांबद्दल जाऊ. ठीक आहे. त्याच्यामध्ये दिसते आपल्याला काय दिसतं लक्षात घ्या. आता मित्रांनो बघा, आपण बघतो आपण पृथ्वी बोलतो. त्या पृथ्वीवर थोडक्यात आपल्याला दिसतं या ठिकाणी दिसतं आपल्याला नॉर्थ पोल. ठीक आहे. आणि त्यानंतर याच पृथ्वीवर आपल्याला दिसतं या ठिकाणी काय दिसतं, तर साऊथ पोल दिसतं मित्रांनो. आणि लक्षात घ्या आपण बघतो कशाबद्दल, तर रेखावृत्तांबद्दल. कशाबद्दल बघतो आपण, रेखावृत्त. ठीक आहे. रेखावृत्तांबद्दल बोलतो आपण मित्रांनो. लक्षात घ्या काय दिसतं आपल्याला, एका ठिकाणी दिसतं आपल्याला पृथ्वीच्या उत्तरेकडे दिसतं नॉर्थ पोल आणि काय दिसतं तर पृथ्वीच्या दक्षिणेकडे आपल्याला हे साऊथ पोल दिसत आहे. जर आपण रेखावृत्तांची डेफिनेशन जर करतो बोललो, आपण रेखावृत्तांची व्याख्या जर करतो बोललो, तर ते कशा पद्धतीने होऊ शकते या पद्धतीने. काय तर लक्षात घ्या काय बोलताय, लक्षात घ्या नॉर्थ पोल, काय बोलतो आपण नॉर्थ पोल आणि काय तर लक्षात घ्या साऊथ पोल. ठीक आहे ना. नॉर्थ पोल मधून निघणाऱ्या आणि साऊथ पोल पर्यंत जाणाऱ्या किंवा साऊथ पोल पासून निघणाऱ्या आणि नॉर्थ पोल पर्यंत जाणाऱ्या या काल्पनिक उभ्या रेषांना काय बोललो मी, काल्पनिक उभ्या रेषा. ठीक आहे. काय बोललो लक्षात घ्या, नॉर्थ पोल पासून निघणाऱ्या आणि साऊथ पोल पर्यंत जाणाऱ्या किंवा साऊथ पोल पासून निघणाऱ्या आणि नॉर्थ पोल पर्यंत जाणाऱ्या काल्पनिक उभ्या रेषांना मित्रांनो बोलतो आपण रेखावृत्त असं बोलतो. किंवा असंही म्हणायला काय हरकत नाही. काय तर लक्षात घ्या, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल यांना जोडणाऱ्या काल्पनिक उभ्या रेषांना आपण काय म्हणू शकतो मित्रांनो, यांना बोलू शकतो आपण रेखावृत्त बोलतो. त्यांना बोलतो आपण रेखावृत्त असं बोलतो. ठीक आहे. मग पुन्हा काय दिसतं लक्षात घ्या आपल्याला, या ठिकाणी एक होता आपला काय तर याला बोललो होतो आपण विषुववृत्त असं बोललो. तो जो 0 डिग्रीवर होता, याला बोललो होतो आपण विषुववृत्त असं बोललो. त्याला बोललो आपण विषुववृत्त. आणि पुन्हा सांगता येईल काय तर लक्षात घ्या, आपल्याला माहित आहे एवढं तर कळलंच, काय हरकत नाही याच्यामध्ये, की नॉर्थ पोल मधून निघणाऱ्या आणि साऊथ पोल पर्यंत जाणाऱ्या काल्पनिक ज्या काही उभ्या रेषा दिसतात त्यांना बोललो आपण रेखावृत्त असं बोललो. पण या रेषासोबतच काय करताय लक्षात घ्या मित्रांनो, या काय करताय आपला या विषुववृत्ताला काय करताय, इथे मध्ये असणाऱ्या विषुववृत्ताला काय करताय, या काटकोनात छेदण्याचं काम करताय. लक्षात घ्या. अशा पद्धतीने काय बोलू शकतो आपण, तर हे बोलू शकतो आपण काय बोलू शकतो, ही रेखावृत्तांची डेफिनेशन. जे काय दिसतं तर नॉर्थ पोल मधून निघताय ना साऊथ पोल पर्यंत जात आहे आणि सोबत काय करतात लक्षात घ्या, या विषुववृत्ताला कशामध्ये छेदत आहे, हे छेदत आहे आपलं हे काटकोनामध्ये छेदताना दिसतं, म्हणजे हे क्रॉस करताना दिसतं इनडायरेक्टली. ठीक आहे की नाही. या पद्धतीने झालं हे रेखावृत्तांचे डेफिनेशन झालेले मित्रांनो. आता लक्षात घ्या थोडक्यात काय बोलतो मी, थोडक्यात लक्षात घ्या, जर आपल्याला ही पृथ्वी पूर्णपणे गोल दिसत असेल, बोलतो पृथ्वी ही पूर्णपणे गोल जर दिसत असेल आणि हा जो दिसतोय आपल्याला हा नॉर्थ पोल दिसतोय, हा जर आपण कदाचित वरून जर बघत असेल तर कदाचित तो आपल्याला या पद्धतीने दिसणार मित्रांनो. ठीक आहे. तो कदाचित आपल्याला या पद्धतीने दिसणार. लक्षात घ्या कसं काय बोलतो मी. ठीक आहे. इकडे ही दिसते आपल्याला पृथ्वी दिसते. ठीक आहे ना. आणि हा नॉर्थ पोल जर कदाचित आपण वरून बघितला, हा नॉर्थ पोल आपण वरून जर कदाचित बघितला तर या पद्धतीने आपल्याला बिलकुल सेंटरमध्ये असा, या पद्धतीने आपल्याला बिलकुल सेंटरमध्ये या ठिकाणी काय दिसणार आपल्याला, अशा पद्धतीने हा नॉर्थ पोल दिसणार. ठीक आहे की नाही. आणि लक्षात घ्या काय दिसतं, लक्षात घ्या आपल्याला की जो काही एखादा सर्कल असतो, जो एखादा वर्तुळ असतो, जो काही काय बोलतो मी वर्तुळ असतो, या ठिकाणी हा दिसतं आपल्याला बिलकुल वर्तुळ तयार झालेला दिसतं. ठीक आहे ना. आणि हा जो वर्तुळ असतो हा बिलकुल दिसतो आपल्याला किती डिग्रीचा दिसतो, तो आपल्याला 360 डिग्रीचा. किती डिग्रीचा दिसतो आपल्याला, तो 360 डिग्रीचा एकूण दिसत आहे. आणि लक्षात घ्या या नॉर्थ पोल पासून ज्या काही अशा पद्धतीने आपल्याला लाईन्स गेलेल्या दिसतात, अशा पद्धतीनं
ठीक आहे ना. ही लाईन म्हणजे या पद्धतीची दिसते मित्रांनो. इथं लक्षात, जी साऊथ पोल पर्यंत गेली, ही नॉर्थ पोल पासून निघाली. ही जी लाईन दिसते आपल्याला मित्रांनो, इथे असणाऱ्या एका नॉर्थ पोल पासून निघाली आणि ती काय दिसते तर लक्षात घ्या, या बिंदूच्या मागे जो काही एक पॉईंट दिसतो, तो पॉईंट म्हणजे कोणता, तो आपला हा साऊथ पोल. तिथपर्यंत ही लाईन कनेक्ट झालेली दिसत आहे. अशा पद्धतीने लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी इथे एका अंशाचा फरक आहे. इथे बोलतो मी एका अंशाचा फरकाने लक्षात घ्या, इथून एक लाईन निघणार, अशा पद्धतीने जाणार. ठीक आहे, पुन्हा एका अंशाच्या फरकाने अशा पद्धतीने एक लाईन निघणार, इथपर्यंत जाणार इन द सेन्स या पॉईंटच्या मागे जो काही एक पॉईंट आहे, ज्याला आपण बोललो साऊथ पोल बोललो, त्या साऊथ पोल पर्यंत जाणार. ही पूर्णपणे अशा पद्धतीने ही कनेक्ट होणार. फक्त इथं बोलतो आपण काय तर नॉर्थ पोल हा आपण वरून बघतो. ठीक आहे ना. पण अशा पद्धतीने या सगळ्या लाईन्स काढल्या आपण. या सगळ्या लाईन्स काढल्यानंतर काय दिसतं लक्षात घ्या, एकूण बोलतो मी काय लक्षात घ्या, हा जे वर्तुळ दिसत आहे आपल्याला, वर्तुळ आपल्याला दिसतंय एकूण 360 डिग्रीचं दिसतंय. ठीक आहे, 360 अंशाचं दिसत आहे. म्हणून लक्षात घ्या, एकूण ज्या काही लाईन्स निघतील ना, या सगळ्या या एकूण लाईन्स निघतील, किती तर निघतील, त्या एका अंशाच्या फरकाने निघतील. एकूण किती टोटल, तर या एकूण 360 लाईन्स निघतील. म्हणजे इथं कन्फर्म होतं आपल्याला की रेखावृत्तांची संख्या, आपण बोलतो काय, रेखावृत्तांची एकूण संख्या दिसते मित्रांनो आपल्याला. किती दिसते तर ती एकूण 360 दिसते. ठीक आहे ना. या पद्धतीने दिसते सगळे काय तर आपल्याला हे रेखावृत्तांची संख्या झालेली दिसते. ठीक आहे, जो काही रेखावृत्त आहे नेमका, ठीक आहे ना, जो काही रेखावृत्त बोललो आपण, काय दिसतं तर नॉर्थ पोल पासून तर साऊथ पोल पर्यंत गेलेला दिसतं. ठीक आहे, एकूण याची लांबी म्हणजे काय तर लक्षात घ्या, पृथ्वीची नॉर्थ पोल आणि काय तर साऊथ पोल पर्यंतची एकूण लांबी थोडक्यात जर विचार करतो म्हटलं तर ती दिसते आपल्याला. किती दिसते ही आपल्याला दिसते एकूण ही 20,000 किलोमीटर. किती दिसते आपल्याला ही 20,000 किलोमीटर दिसते. म्हणजेच लक्षात घ्या, आपण बोललो की नॉर्थ पोल आणि साऊथ पोल यांना जोडणाऱ्या ज्या काही उभ्या रेषा आहेत, ठीक आहे ना, यांच्याच दरम्यान म्हणजे रेखावृत्तांची काय दिसते आपल्याला लांबी. म्हणजे ही सुद्धा काय झालेली दिसते आपल्याला, ही रेखावृत्तांची लांबी. काय झालेली ही आपली रेखावृत्तांची लांबी झालेली आहे मित्रांनो. म्हणजे एकूण जे काही साधारणतः दिसतं आपल्याला, एकूण 360 रेखावृत्त, त्या प्रत्येक रेखावृत्ताची लांबी दिसते आपल्याला. किती दिसते तर ही एकूण दिसते आपल्याला ती 360 किलोमीटरची दिसते. ठीक आहे, मग या पद्धतीने सगळ्या या लाईन्स अशा पद्धतीने निघणार. एकूण ह्या किती निघणार तर टोटल या 360 निघणार. ठीक आहे, या बाजूला सुद्धा या लाईन्स निघणार. ठीक आहे, या सगळ्या थोडक्यात पाहायचं म्हटलं तर सगळे काय झाले, 360 एकूण झाले आपले हे रेखावृत्त सगळे झाले. प्रत्येकाची लांबी दिसते आपल्याला. किती दिसते तर ती आपल्याला दिसते ही 20,000 किलोमीटरची दिसते मित्रांनो. ठीक आहे, या ठिकाणी पुन्हा थोडक्यात लक्षात घ्या, आपल्याला दिसते पुन्हा एक गोष्ट कशी तर लक्षात घ्या, या ठिकाणी एक महत्वाचा रेखावृत्त मित्रांनो दिसते आपल्याला. ठीक आहे, या ठिकाणी दिसते आपल्याला काय, एक महत्वाचा रेखावृत्त दिसते. ठीक आहे, जो आपल्याला मेजरली बघायला मिळतो, तो आहे 0 डिग्रीवरचा. तो आहे 0 डिग्रीचा. याला बोलतो आपण मूळ रेखावृत्त. याला बोलतो आपण मूळ रेखावृत्त. असं बोलतो. ठीक आहे, किंवा यालाच बोलतो आपण ग्रीनविच मीन टाइम. म्हणजे काय तर लक्षात घ्या, यालाच बोलतो आपण GMT लाईन. याला बोलतो आपण GMT लाईन असं सुद्धा बोलतो. ठीक आहे, हा एक दिसतं आपल्याला महत्वाचा रेखावृत्त दिसतंय. सोबतच लक्षात घ्या मित्रांनो, सोबतच काय बोलतो मी, याच बिलकुल मूळ रेखावृत्ताच्या मागे जो दिसतो आपल्याला, हा जो दिसतो आपल्याला किती डिग्रीवर, तो आपला 0 डिग्रीवर दिसत आहे. याच बिलकुल मूळ रेखावृत्ताच्या मागून सुद्धा लक्षात घ्या, मागून सुद्धा एक लाईन आपल्याला जाताना दिसते, बिलकुल अपोजिटला. याच्या बिलकुल एक अपोजिटला आपल्याला लाईन जाताना दिसते मित्रांनो. ती जाते साधारणतः लक्षात घ्या, या 0 डिग्रीपासून पूर्वेकडे, या 0 डिग्रीपासून पूर्वेकडे 180 डिग्री. किती बोललो मी, पूर्वेकडे 180 डिग्री. आणि थोडक्यात काय दिसतं पुन्हा तर ह्या पश्चिमेकडे सुद्धा किती बोलतो मी, 180 डिग्री ही लाईन जाताना दिसत आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर लक्षात घ्या, या 0 डिग्रीच्या बिलकुल अपोजिट साईडनं जाताना दिसते मित्रांनो. ठीक आहे ना, या 0 डिग्रीच्या बिलकुल आपल्याला अपोजिट साईडनं जाताना दिसते आपल्याला ही लाईन. त्या लाईनला बोलणार आपण, काय तर 180 डिग्री बोलणार आपण. त्याला बोलणार आपण 180 डिग्री वाला बोलणार आपण, त्याला रेखावृत्त असं बोलणार. ठीक आहे की नाही. हा 180 डिग्री वाला जो रेखावृत्त दिसतो मित्रांनो आपल्याला, याला बोलतो आपण आंतरराष्ट्रीय वारसा. याला बोलतो आपण आंतरराष्ट्रीय वार रेषा असं बोलतो. याला बोललो आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा. ठीक आहे ना. हे जे दोन रेखावृत्त दिसते मित्रांनो आपल्याला, एक बोललो आपण त्याच्यामध्ये मूळ रेखावृत्त
आणि दुसरं बोललो आपण त्याच्यामध्ये बोललो आपण आंतरराष्ट्रीय वार रेषा जी बिलकुल याच्या अपोजिट साईडला जाताना दिसत आहे. हे दोन्ही मिळून पृथ्वीचे दोन भाग करताना दिसत आपल्याला. दोन्ही मिळून काय करताना दिसतंय? दोन्ही मिळून पृथ्वीचे हे दोन भाग करताना दिसत आहे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी तयार झालेलं दिसतंय आपल्याला, या ठिकाणी तयार झालेलं दिसतंय. या बाजूचा एक पृथ्वीचा अर्धा गोल हा दिसतो आपल्याला, ज्याला बोलणार याला बोलणार आपण पूर्व गोलार्ध असं बोलणार. याला बोलणार आपण पूर्व गोलार्ध. आणि पुन्हा हा एक अर्धा गोल दिसतो मित्रांनो पुन्हा आपल्याला, याला बोलणार आपण पश्चिम गोलार्ध असं बोलणार. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात घ्या. काय बोललो मी? आंतरराष्ट्रीय वाररेषा या ठिकाणची, आणि बिलकुल पुन्हा काय दिसतं आपल्याला समोरासमोर काय दिसतं आपल्याला? मूळ रेखावृत्त. या दोघांनी मिळून काय केलेलं दिसतं आपल्याला? पृथ्वीचे पुन्हा दोन भाग केलेले दिसत आहे. एक बोललो आपण त्याला पूर्व गोलार्ध आणि दुसरा बोललो त्याला आपण पश्चिम गोलार्ध, अशा पद्धतीने बोलतो. ठीक आहे ना? हे सगळं झाल्यानंतर काय दिसतं लक्षात घ्या आता. हे सगळं झाल्यानंतर काय दिसतंय? एवढं सगळं आपल्या पुढे दिसतंय साधारणतः. याच्यामध्ये बघितलेलं आपण काय बघितली? एकदा पहिल्यांदा बघितली आपण व्याख्या बघितली, रेखावृत्तांची व्याख्या बघितली. ते कशा पद्धतीने विषुववृत्ताला क्रॉस करताय म्हणजे काय तर लक्षात घ्या, 90 अंशामध्ये छेदत आहे हे सुद्धा बघितलेलं. ठीक आहे ना? या कशा रेषात? तर नेमक्या या काल्पनिक उभ्या रेषा हे सुद्धा बघितलेलं आपण. त्यानंतर बघितलेलं थोडक्यात काय तर लक्षात घ्या, या ठिकाणी सेंटरमध्ये बोललो आपण काय, तर हा बघितला होता आपण नॉर्थ पोल बघितला होता, जो आपण वरून बघितला होता. आणि त्या दृष्टिकोनातून थोडक्यात आपल्याला एक वर्तुळ निघालं, आणि वर्तुळ दिसतं आपल्याला किती डिग्रीचं दिसतंय? एकूण आपल्याला हे 360 डिग्रीचं दिसतंय. आणि अशाच पद्धतीने लक्षात घ्या, प्रत्येक एका अंशावर आपण या ठिकाणी रेखावृत्त काढलेलं दिसत आहे. ही सगळी रेखावृत्त होती मित्रांनो. ठीक आहे ना? हे सगळे रेखावृत्त जे दिसते टोटल निघालेले एकूण दिसते आपल्याला किती? 360 रेखावृत्त निघालेले दिसत आहे. आणि या रेखावृत्तांची संख्या दिसते आपल्याला किती? तर टोटल ही 360. या पद्धतीने बघितलेलं. बरोबर. सोबतच बघितली काय लक्षात घ्या, आपण बघितलेल्या ठिकाणी ही 0 डिग्रीची होती, त्याला बोललो आपण याला बोललो आपण मूळ रेखावृत्त. आणि बिलकुल याच्या अपोजिट साईडला जाताना दिसतं आपल्याला काय दिसतं तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय वाररेषा जी दिसते आपल्याला किती डिग्रीवर? तर 180 डिग्रीवर दिसतं मित्रांनो. ठीक आहे, इथपर्यंत हे सगळं क्लिअर झालेलं दिसत आहे. पुढच्या टप्प्यामध्ये काय गोष्टी आहेत? ठीक आहे, पुढच्या टप्प्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत ते लक्षात घ्या एकदा. ठीक आहे, याच्यामध्ये दिसतं आपल्याला काय, आपण आपल्या पृथ्वीवर काही रेखावृत्त काढलेले होते. ठीक आहे, या ठिकाणी बघत होतो आपण नॉर्थ पोल, बरोबर, आणि या ठिकाणी बघत होतो आपण साऊथ पोल. आणि बोललो आपण नॉर्थ पोल आणि साऊथ पोल यांना जोडणारी जे काही काल्पनिक उभी रेषा दिसते त्याला बोललो आपण काय बोललो तर रेखावृत्त असं बोलतो. ठीक आहे, आणि या दरम्यान पुन्हा बघितलेलं आपण काय तर लक्षात घ्या, एकूण टोटल नॉर्थ पोल जेव्हा आपण बघितला, कुठून बघितला? हा एकदम वरच्या भागातून बघितला तेव्हा आपण बघितली तर एकूण 360 रेखावृत्त दिसते आपल्याला. ठीक आहे, या पद्धतीने. ठीक आहे, काय अडचण नाही इथपर्यंत. सो पुन्हा या पद्धतीने सुद्धा ही काय दिसते आपल्याला? टोटल ही सगळी ही 360 अशी रेखावृत्त दिसतात. टोटल ही पृथ्वीवर पूर्णपणे अशी गोलाकार फिरलेली दिसत आहे. आणि प्रत्येकाची लांबी दिसते आपल्याला साधारणतः ही 20,000 किलोमीटरची. पण या ठिकाणी काय दिसतं लक्षात घ्या, या ठिकाणी जेव्हा आपण या ठिकाणी बोलतो आपण, ही जी लाईन दिसते आपल्याला याला बोललो आपण विषुववृत्त. या लाईनला बोललो आपण काय बोललो? याला विषुववृत्त असं बोलतो. त्याला बोललो आपण विषुववृत्त. ठीक आहे, आता लक्षात घ्या मित्रांनो, काय बोलतो हे जे रेखावृत्त दिसत आहे मित्रांनो, यांच्यामधलं अंतराच्या बाबतीत काहीतरी भाग दिसतोय आपल्याला. ठीक आहे, जसं या ठिकाणी थोडक्यात जर बघतो बोललो आपण काय, लक्षात घ्या, इथे एक लाईन आणि ही एक लाईन यांच्यामधलं अंतर या ठिकाणी काहीतरी आपल्याला दिसतंय थोडक्यात वेगळं. आणि जेव्हा आपण हेच अंतर, याच लाईन मधलं अंतर पुन्हा आपण या ठिकाणी सुद्धा बघतो तर हे अंतर आपल्याला कमी झालेलं दिसतंय. म्हणजे काय दिसतंय लक्षात घ्या, काय दिसतंय की हे जे रेखावृत्तांमधलं अंतर आहे. ठीक आहे, काय बोलतो मी? रेखावृत्तांमधलं अंतर. मी बोलतो रेखावृत्त. ठीक आहे, आणि रेखावृत्तांमधलं बोलतो मी कशाबद्दल? तर मग बोलतो आपण हे अंतराबद्दल बोलतो. ठीक आहे की नाही? हे रेखावृत्तांमधलं अंतर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला जास्त दिसतंय. हे जास्त दिसतंय कुठे? जास्त दिसतंय तर आपल्याला हे दिसतंय विषुववृत्ताच्या भागामध्ये. कसं दिसतंय मित्रांनो? हे जास्त दिसतंय. पण जेव्हा आपण, मी काय बोलतो लक्षात घ्या, जेव्हा आपण पोल्सकडे जातो, मग तो आपला नॉर्थ पोल असो की आपला साऊथ पोल असो. ठीक आहे, जेव्हा आपण पोल्सकडे जाताना दिसतं, पोल्सकडे गेल्यानंतर काय दिसतंय? हेच अंतर आपल्याला काय झालेलं दिसतंय मित्रांनो? कमी झालेलं दिसतंय. जे आपल्याला दिसतंय या ठिकाणी हे अंतर जास्त होतं, म्हणजे विषुववृत्ताच्या जवळच्या भागात जास्त होतं. पण जेव्हा आपण कुठे गेलो तर लक्षात घ्या, आपण पोलकडे गेलो तेव्हा हे अंतर आपल्याला कमी होताना दिसलं. आणि हेच अंतर लक्षात घ्या जेव्हा बोलतो आपण काय, की जेव्हा नॉर्थ पोलचा हा पूर्ण भाग दिसतोय आपल्याला, हा साऊथ पोलचा पूर्ण भाग दिसतोय, या ठिकाणी हे सगळे रेखावृत्त एकत्र येऊन जातात.
सगळे रेखावृत्त हे एकत्र येऊन जाताना दिसतात मित्रांनो. आणि काय दिसतं तर लक्षात घ्या, या ठिकाणी यांच्यामधलं अंतर हे बिलकुल होऊन जातं, हे झिरो होऊन जातं. यांच्यामधलं अंतर हे बिलकुल होऊन जातं, झिरो होऊन जातं. म्हणजे लक्षात घ्या, आता दिसतं आपल्याला पुन्हा की मग या ठिकाणी किती असेल, या ठिकाणी जास्त दिसतं आपल्याला, विषुवृत्तावर जास्त दिसतंय. म्हणजे बोललोच आपण, काय बोललो की विषुवृत्तापासून जसं तुम्ही पोल्सकडे जाल, विषुवृत्तापासून तुम्ही जसं पोल्सकडे जाल, मग तो तुमचा असो नॉर्थ पोल असो किंवा मग तो असो आपला साऊथ पोल असो, या ठिकाणी रेखावृत्तांमधलं अंतर हे कमी होताना दिसतं मित्रांनो. ठीक आहे. तर आपण अक्षरवृत्तांच्या बाबतीत काहीतरी बघितलेलं होतं. अक्षरवृत्तांच्या बाबतीत बघितलं होतं, काय बघितलं होतं, जेव्हा या अशा काल्पनिक आडव्या रेषा होत्या मित्रांनो, ठीक आहे की नाही, तेव्हा बघितलं होतं आपण विषुवृत्तापासून, जेव्हा आपण काय बोलतो, मी इथून विषुवृत्तापासून जेव्हा अक्षरवृत्तांच्या बाबतीत मी अक्षरवृत्तांच्या बाबतीत बोलतो, लक्षात घ्या. विषुवृत्ताच्या बाबतीत जेव्हा आपण अक्षरवृत्तांच्या बाबतीत जेव्हा आपण काय, तर या विषुवृत्तापासून नॉर्थ पोलकडे गेलो, विषुवृत्तापासून कुठे गेलो आपण, नॉर्थ पोलकडे गेलो आणि साऊथ पोलकडे आलो. ठीक आहे, इकडे दिसतं आपल्याला नॉर्थ पोल आणि इकडे दिसतं आपल्याला साऊथ पोल दिसतं. ठीक आहे. जेव्हा आपण अक्षरवृत्तांच्या बाबतीत विषुवृत्तापासून कुठे गेलो आपण, नॉर्थ पोलकडे, आणि पुन्हा आलो आपण साऊथ पोलकडे, तेव्हा त्यांची लांबी ही कमी होत होती. त्यांची काय कमी होत होती, ही लांबी कमी होत होती. ठीक आहे. हे कशाबद्दल होतं, हे अक्षरवृत्त. हे कशाबद्दल होतं मित्रांनो, हे अक्षरवृत्त. लांबी कमी होत होती कुठून, विषुवृत्तापासून तर पोल्सकडे जाताना. पण मी बोलता काय लक्षात घ्या, विषुवृत्तापासून पोल्सकडे जाताना रेखावृत्तांमधलं हे अंतर कमी होत जाताना दिसतंय. रेखावृत्तांमधलं काय होताना दिसतं आपल्याला, हे अंतर हे कमी होताना दिसतंय. मग हे अंतर कशा पद्धतीने कमी होते ते एकदा बघायचं आपल्याला. लक्षात घ्या, मी बोललो काय बोललो, लक्षात घ्या. जेव्हा आपल्याला काय दिसतंय, हा विषुववृत्त दिसतंय, हा काय दिसतंय आपल्याला, विषुववृत्त दिसतंय, तेव्हा इथेच कुठेतरी पुन्हा एक अक्षरवृत्त होतं आपलं, त्याला बोललो होतं आपण काय, तर कर्कवृत्त बोललो. याला बोललो होतं आपण कर्कवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. आणि हा होता आपला, याला बोललो होतं आपण मकरवृत्त असं बोललो होतो. ठीक आहे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. आणि त्यानंतर पुन्हा या ठिकाणी पुन्हा आणखी एक वृत्त होतं, ज्याला बोललो होतं आपण आर्टिक वृत्त असं बोललो होतो. याला बोललो होतो आपण आर्टिक वृत्त. याला बोललो आपण आर्टिक वृत्त. आणि इथे पुन्हा एक होता आणखी, ज्याला बोललो होतं आपण अंटार्टिक वृत्त असं बोललो. याला बोललो आपण अंटार्टिक वृत्त. ठीक आहे. काय दिसतं लक्षात घ्या. आता मी काय बोलतो, या विषुववृत्तावर रेखावृत्तांमधलं अंतर हे खूप जास्त असणार, सर्वात जास्त असणार. मग या विषुववृत्तावर असणार किती, ते लक्षात घ्या. इथं लिहितो. या ठिकाणी विषुववृत्तावर असणार ते दोन रेखावृत्तांमधलं अंतर, दोन लगतच्या रेखावृत्तांमधलं अंतर हे विषुववृत्तावर असणार ते 111 किलोमीटर. किती असणार ते, 111 किलोमीटर. आणि बोललो आपण काय बोललो, जेव्हा आपण विषुववृत्तापासून आपण उत्तरेकडे जाणार नॉर्थ पोल आणि दक्षिणेकडे जाणार साऊथ पोलकडे जाणार, ते अंतर काय होत जाणार, हे मित्रांनो कमी होत जाणार. म्हणजे लक्षात घ्या, या कर्कवृत्तावर आणि पुन्हा मकरवृत्तावर हे अंतर कमी होणार पुन्हा आणखी. मग कर्कवृत्तावर आणि मकरवृत्तावर किती असणार ते, तर कर्कवृत्तावर असणार 102 किलोमीटर आणि पुन्हा मकरवृत्तावर सुद्धा असणार किती, तर ते असणार ते 102 किलोमीटर असणार. ठीक आहे. आणि त्यानंतर पुन्हा आर्टिक वृत्तावर किती असणार, तर ते असणार 44 किलोमीटर. ठीक आहे. आणि त्यानंतर पुन्हा अंटार्क्टिक वृत्तावर असणार ते पुन्हा आणखी 44 किलोमीटर. आणि जेव्हा मग तुम्ही जाताय पुन्हा ध्रुवावर, म्हणजे दिसतं आपल्याला काय दिसतंय, नॉर्थ पोल दिसतंय. या नॉर्थ पोलवर असणार ते 0 किलोमीटर. आणि पुन्हा साऊथ पोलवर असणार ते किती, तर तिथे सुद्धा असणार ते 0 किलोमीटर असणार मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने दिसतंय आपल्याला रेखावृत्तांमधलं अंतर हे दोन पोल्सकडे जाताना हे आपल्याला कमी होताना दिसतंय. पण अक्षरवृत्तांच्या बाबतीत बघितलेलं आपण, त्यांची लांबी ही कमी होताना दिसत होती, पण त्यांचं अंतर सारखं होतं. काय होतं, त्यांची लांबी कमी होताना दिसत होती, पण अंतर हे सारखं होतं. आणि रेखावृत्तांच्या बाबतीत काय दिसतं लक्षात घ्या, यांचं हे अंतर कमी होते पण लांबी सारखी आहे. हे अशा पद्धतीने कुठेतरी रेखावृत्त आणि अक्षरवृत्त हे जेव्हा विषुववृत्तापासून ध्रुवाकडे जातो आपण, पोल्सकडे जातो, हे लांबी आणि अंतराच्या बाबतीत आपल्याला ही मॅटर करताना दिसत आहे. ठीक आहे. यानंतर पुढे गेल्यानंतर
मित्रांनो, या ठिकाणापर्यंत बघितलं आपण हे दोन रेखावृत्तांमधलं अंतर कशा पद्धतीने हे कमी कमी होत जाते जेव्हा आपण हे विषुवृत्तापासून आपण दोन फोल्स कडे जातो. ठीक आहे, त्या पद्धतीने बघितलेलं आपण विषुवृत्तावर हे दिसतं आपल्याला किती तर 111 किलोमीटर दिसतंय. ठीक आहे, आणि त्यानंतर पुढे आपण बघितलेलं थोडक्यात काय तर कर्कवृत्त आणि मकरवृत्तावर दिसतं आपल्याला ते 102 किलोमीटर बघितलेलं. त्यानंतर आर्टिक आणि अंटार्क्टिक वृत्तावर आपण बघितलेलं पुन्हा ते 44 किलोमीटर या पद्धतीने बघितलेलं. हे सगळं जे अंतर होतं थोडक्यात हे सगळं किलोमीटर मधलं होतं नेमकं हे. आणि त्यानंतर थोडक्यात पुन्हा लक्षात घ्या आपण बघतो आपण काय तर अक्षरवृत्तांच्या बाबतीत रेखावृत्तांच्या बाबतीत बघतो आपण प्रत्येक दोन लगतचे जे रेखावृत्त असतात त्यांच्यामध्ये बोललो आपण काय तर हे एका अंशाचं अंतर दिसतंय. किती दिसतं आपल्याला हे अंशामध्ये हे एका अंशाचं अंतर दिसतंय. आणि प्रत्येक दोन लगतचे रेखावृत्त जे काही एका अंशाचं अंतर यांच्यामध्ये दिसतं आपल्याला त्याच्यामध्ये फरक असतो किती मिनिटांचा, तो असतो आपला हा 4 मिनिटांचा असतो. किती मिनिटांचा असतो तो आपला हा 4 मिनिटांचा असतो. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या काय दिसतंय, जर कदाचित आपल्याला दिसतंय हे दिसतंय 0 डिग्रीवरचं. ठीक आहे, त्यानंतर दिसतंय आपल्याला 1 डिग्री, त्यानंतर हे दिसतंय 2 डिग्री आणि पुन्हा दिसतंय आपल्याला हे 4 डिग्री. ठीक आहे, अशाच पद्धतीने थोडक्यात हे प्रत्येक एका अंशावर एक रेखावृत्त दिसतंय आणि त्यांच्यामध्ये दिसतं आपल्याला किती अंशाचा फरक दिसतोय तर तो आपल्याला दिसतोय तो मिनिटांमध्ये दिसतोय. तो प्रत्येक अंशामध्ये हा 4 मिनिटाचा. ठीक आहे, म्हणजे जर कदाचित एक एक कोणत्या तरी अंशावरचा एखादा रेखावृत्त हा सूर्याच्या पुढे असेल तर त्याच्यानंतरचा जो काही येणारा रेखावृत्त आहे तो पुन्हा सूर्यापुढे येण्यासाठी त्याच्यावर साधारणतः आपल्याला 4 मिनिटांचा वेळ लागणार. ठीक आहे, याच पद्धतीने कुठेतरी थोडक्यात आपण जर विचार करतो म्हटलं पुन्हा रेखावृत्तांच्या बाबतीत तर काय दिसतंय इथे आपल्याला इथे कुठेतरी साधारणतः या पद्धतीनं ठीक आहे, इथे साधारणतः लक्षात घ्या आपल्याला या पद्धतीनं इथे हे म्हणू शकतो आपण. हे काय तर लक्षात घ्या, हे आहे आपलं भारतीय प्रमाणवेळ वृत्त. हे काय म्हणू शकतो लक्षात घ्या, याला म्हणणार आपण भारतीय प्रमाणवेळ वृत्त. तर इथं दिसतं आपल्याला काय दिसतं प्रमाणवेळ. ठीक आहे, प्रमाणवेळ म्हणजेच काय तर लक्षात घ्या, आपण एक अक्षरवृत्तांच्या बाबतीत पॉईंट बघितलेला होता की अक्षरवृत्त हे जगामध्ये पृथ्वीवर आपल्याला हवामान वितरणामध्ये किंवा हे तापमान वितरणामध्ये कुठेतरी मॅटर करताना दिसत होते. ठीक आहे, पण या ठिकाणी जे काही रेखावृत्त मित्रांनो आपल्याला दिसत आहे हे काय तर लक्षात घ्या, या पृथ्वीवर आपल्या संपूर्ण पृथ्वीवर आपल्याला हे कुठेतरी आपल्याला एक टाइम निश्चित करण्यासाठी, एक टाइम फिक्स करण्यासाठी, ठीक आहे ना, म्हणजे एक वेळ निश्चित प्रत्येक एखाद्या ठिकाणासही हे वेळ निश्चित करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो तर आपण उपयोग कशाचा आपला हा रेखावृत्तांचा उपयोग करतो मित्रांनो. ठीक आहे, जसं मी बोललो काय तर हे जे रेखावृत्त दिसतं आपल्याला याला बोलणार काय बोललो आपण भारतीय प्रमाणवेळ वृत्त. जे साधारणतः दिसतं आपल्याला कितीवर दिसतंय हे 82 अंश 30 मिनिटांवर दिसतं. ठीक आहे, जे दिसतं आपल्याला कितीवर हे 82 अंश 30 मिनिटांवर दिसतं. ठीक आहे, आणि त्यानंतर पुन्हा या ठिकाणचं दिसतं आपल्याला एक वृत्त दिसतंय ज्याला बोललो होतो आपण 0 डिग्री असं बोललो होतो. हे जे रेखावृत्त दिसतंय याला बोललो होतो आपण 0 डिग्री असं बोललो होतो, ज्यालाच बोललो होतो आपण GMT लाईन असं बोललो. ज्यालाच काय बोललो आपण GMT लाईन असं बोललो. म्हणजे लक्षात घ्या काय दिसतं, काय बोललो तुम्ही की हे 0 डिग्रीवरच म्हणजे GMT लाईन आणि पुन्हा दिसतं आपल्याला काय तर लक्षात घ्या हे 82 अंश 30 मिनिटांवरच म्हणजे ज्याला बोललो आपण भारतीय प्रमाणवेळ वृत्त असं बोललो. यांच्यामध्ये साधारणतः टाइम मधला अंतर किती असेल तर लक्षात घ्या आपण बोललेलो अगोदरच काय दिसतंय तर लक्षात घ्या प्रत्येक दोन लगतचे रेखावृत्त यांच्यामध्ये अंतर हा साधारणतः दिसतं आपल्याला किती एकूण 4 मिनिटांचा दिसतंय. आणि इथं दिसतं लक्षात घ्या फरक काय दिसतंय भारतीय प्रमाणवेळ वृत्त आणि काय तर GMT लाईन यांच्यामधला फरक दिसतो आपल्याला मित्रांनो. तो दिसतोय आपल्याला टोटल हा 0 डिग्री तर पुन्हा इथे दिसतंय आपल्याला 82 अंश 30 मिनिट म्हणजे साधारणतः दिसतं आपल्याला तो फरक दिसतो आपल्याला हा 82.5 चा दिसतोय मित्रांनो. हा फरक दिसतोय आपल्याला कसा दिसतोय तो आपल्याला हा साधारणतः 82.5 चा 82 रेखावृत्तांचा फरक दिसतोय आपल्याला कशामध्ये भारतीय प्रमाणवेळ वृत्त आणि GMT लाईन यांच्यामध्ये. ठीक आहे, आणि प्रत्येक दोन लगतच्या रेखावृत्तांमध्ये साधारणतः दिसतोय आपल्याला तो 4 मिनिटांचा फरक. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला एकूण रेखावृत्तांमधला फरक गुन्हेला करावं लागेल आपल्याला 4. साधारणतः लक्षात घ्या यांचं उत्तर येते किती तर येते ते आपलं 330. हे 330 काय झाले मित्रांनो, हे 330 झाले मिनिट झाले. ठीक आहे ना, कारण बोललो आपण प्रत्येक दोन लगतचे रेखावृत्त यांच्यामध्ये 4 मिनिटांचा फरक दिसतंय. तशाच पद्धतीने आपण हे 82.5 रेखावृत्त घेतले आणि इथं 4 मिनिटं दिसतं आपल्याला गुन्हेला 330.
आलेलं उत्तर आपलं किती, तर 330. 330 मिनिट म्हणजे काय दिसतंय लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला 5 तास आणि 30 मिनिट, 5 तास आणि 30 मिनिट दिसतंय. ठीक आहे ना, एवढा हा टाइम मधला फरक आलेला दिसतोय मित्रांनो. 5 तास 30 मिनिट, 5 तास 30 मिनिट. ठीक आहे ना, इथे दिसतंय आपल्याला काय दिसतंय, हे 5 तास 30 मिनिट. हा काय दिसतंय मित्रांनो, आपल्याला एक टाइम मधला फरक आलेला दिसतंय. कशाच्या बाबतीत, कशाच्या बाबतीत, कोणाच्या बाबतीत, भारतीय प्रमाण वेळ वृत्त आणि काय तर आपलं जीएमटी लाईन यांच्यामध्ये आलेलं दिसतंय. पण या दोघांमध्ये साधारणतः विचार जर करतो म्हटलं तर दोघांच्या बाबतीत, दोघांच्या तुलनेमध्ये साधारणतः दिसते आपल्याला काय, तर ही जी जीएमटी लाईन दिसते, सॉरी, जे भारतीय प्रमाणवेळ वृत्त दिसतंय, हे भारतीय प्रमाणवेळ वृत्त दिसते आपल्याला या जीएमटी लाईनच्या कोणत्या बाजूला आहे, तर ते आपलं हे दिसतं आपल्याला पूर्व बाजूला दिसतंय. कोणत्या बाजूला दिसतं आपल्याला, हे पूर्व बाजूला दिसतंय. आणि म्हणूनच थोडक्यात लक्षात घ्या, आपल्याला माहित आहे की सूर्योदय जो पहिल्यांदा होतो तो कोणत्या दिशेला होतो, सूर्योदय होताना दिसते आपल्याला, तो सूर्योदय होतो कोणत्या बाजूला, पहिल्यांदा तो होतो पूर्वेकडनं होताना दिसतंय. आपल्याला तो पूर्वेकडनं. आणि पूर्वेकडे या दोघांच्या कम्पेअर मध्ये म्हणजे काय, तर भारतीय प्रमाणवेळ वृत्त आणि जीएमटी लाईन या दोघांच्या कम्पेअर मध्ये आपल्याला दिसतंय काय, तर ही जी दिसतंय ही लाईन, ही आपल्याला दिसतंय ही पूर्वेकडे दिसतंय. म्हणून थोडक्यात लक्षात घ्या की टाइमच्या बाबतीत हे भारतीय प्रमाणवेळ वृत्त हे साधारणतः दिसतं आपल्याला किती, तर 5.5 तासांनी, कुणाच्या बोलतो आपण, हे जीएमटी लाईनच्या साधारणतः 5.5 तासांनी दिसतं आपल्याला, हे पुढे दिसतंय मित्रांनो. आणि अशा पद्धतीनं सगळं काय दिसतंय, तर लक्षात घ्या, पृथ्वीवर संपूर्णपणे आपल्याला या ठिकाणी टाइम काढता येतो. फक्त त्या ठिकाणी आपल्याला कोणते तरी 2 रेखावृत्त देणे गरजेचे आहे आणि एका रेखावृत्तावरचा टाइम देणं गरजेचं आहे, आणि त्या पद्धतीने आपण दुसऱ्या रेखावृत्ताचा टाइम काढू शकतो. पुन्हा जे बोललेलो पुन्हा काय लक्षात घ्या, आता आपण बोललेलो एक पुन्हा दिसतंय एक रेखावृत्त जो महत्वाचं होतं, एक पुन्हा रेखावृत्त जो महत्वाचं होतं, त्याच्यामध्ये काय होतं, हे त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला काय, त्याच्यामध्ये होतं आपल्याला काय, लक्षात घ्या आता, 0 डिग्री, ज्याला बोललो आपण जीएमटी लाईन. याच्या सपोजिट मध्ये जे काय असतात त्याला बोललो आपण 180 डिग्री, म्हणजेच काय, तर दिसते आपल्याला ती आंतरराष्ट्रीय वार रेषा. ठीक आहे, आता ही आंतरराष्ट्रीय वार रेषा कशा पद्धतीने काम करते, ठीक आहे ना. थोडक्यात जर मी बोललो मित्रांनो, आपल्याला दिसतंय काय, हा दिसतंय आपल्याला गोलार्ध तयार केलेला, या दोघांनी मिळून एक आंतरराष्ट्रीय वार रेषा, दुसरी जीएमटी लाईन जी बिलकुल याच्या अपोजिट मध्ये दिसत आहे. यांनी दोघांनी मिळून जो काही गोलार्ध तयार केलेला तो दिसतोय आपल्याला कोणता, हा पूर्व गोलार्ध. ठीक आहे ना, हा दिसतोय पूर्व गोलार्ध. आणि हा दिसतोय मित्रांनो आपल्याला, हा दिसतोय कोणता गोलार्ध, तर तो आपला हा पश्चिम गोलार्ध. हा दिसतोय मित्रांनो आपल्याला पश्चिम गोलार्ध. ठीक आहे ना. पण जर मी बोललो कदाचित ही पृथ्वीची दिसते आपल्याला, ही पृथ्वी, ठीक आहे ना, या पृथ्वीचे 2 भाग केलेले दिसते, कोणी तर जीएमटी लाईन आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा यांनी मिळून केलेले. आणि त्याच्यामध्ये जे काही गोलार्ध तयार झालेले दिसतात त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला पूर्व गोलार्ध दिसतंय आणि हा दिसतं आपल्याला एक पश्चिम गोलार्ध दिसतं. ठीक आहे, एवढं दिसतं साधारणतः लक्षात घ्या आपल्याला. आणि जर कदाचित आपण ही पृथ्वी स्वतःभोवती फिरते मित्रांनो, ठीक आहे, ही पृथ्वी जर बोललो मी कदाचित या पद्धतीने फिरवायची आणि आणखी कोण समोर घ्यायचं, तर मग त्या पद्धतीने आपण ही आंतरराष्ट्रीय वार रेषा, तशी जीएमटी लाईन इथं पुढे दिसत आहे, तशा पद्धतीने आपण ते पुढे घ्यायची. नेमकी कशा पद्धतीने काय होणार, तर मग लक्षात घ्या. ठीक आहे, तर याच्यात इकडे, ठीक आहे, आपण काय बोललो आता, पृथ्वी अशा पद्धतीने पूर्णपणे फिरवलेली आपण, आणि जी काय आंतरराष्ट्रीय वार रेषा ही मागे होती ती कुठे घेतली, आपण पुढे घेतली. तर मग या ठिकाणी दिसते आपल्याला काय, तर ही दिसते ही आंतरराष्ट्रीय वार रेषा मित्रांनो. ही दिसते आपल्याला आंतरराष्ट्रीय वार रेषा दिसते, जी किती डिग्रीवर दिसते आपल्याला, ती 180 डिग्रीवर. आणि याच्या बिलकुल अपोजिट साईडने दिसते आपल्याला, कोण दिसते, ती आपल्याला 0 डिग्री वाली जीएमटी लाईन. आणि ही झाली आपली आंतरराष्ट्रीय वार रेषा. या आंतरराष्ट्रीय वार रेषेचा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने एकदा समजून घेणं गरजेचं. मी काय बोललेलो होतो लक्षात घ्या. या ठिकाणी जेव्हा आंतरराष्ट्रीय वार रेषा, या डायग्रामवरची गोष्ट करतो मी, ठीक आहे ना, या डायग्रामची गोष्ट करतो. काय दिसतं इथं, जीएमटी लाईन आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा दोघांनी मिळून पृथ्वीचे 2 गोलार्ध तयार केले, पूर्व आणि दुसरा बोललो पश्चिम गोलार्ध. आणि पुन्हा पृथ्वी अशा पद्धतीने आपण फिरवली आणि काय दिसतं, तर आंतरराष्ट्रीय वार रेषा आपल्या पुढे आली. ठीक आहे, तेव्हा हा पूर्व गोलार्ध सुद्धा कुठे गेलेला असेल, तो या ठिकाणी गेलेला असेल, आणि पश्चिम गोलार्ध फिरून हा इथं आलेला असेल. म्हणजे या ठिकाणी हा गोलार्ध झालेला दिसतो आपल्याला पूर्व, हा गोलार्ध झालेला दिसतो आपल्याला पूर्व, आणि हा गोलार्ध झालेला दिसतो आपल्याला कोणता, तो आपला पश्चिम.
हा गोलार्ध दिसतो आपल्याला कोणता, तर आपल्याला पश्चिम दिसतं. ठीक आहे, या पद्धतीने थोडक्यात जर विचार करतो म्हटलं तर थोडक्यात काय दिसतं लक्षात घ्या की सूर्याची किरण किंवा सूर्योदय होतो पहिल्यांदा होतो कुठे होतो, तो आपला हा होतो पूर्व गोलार्ध. सूर्याची किरण पडतात कुठे पडतात, तर सूर्याची किरण ही पूर्व गोलार्धात पडतात. ठीक आहे, आणि आता बोललो मी काय, तर लक्षात घ्या, जर बोललो मी जर कोणता तरी एक दिवस असेल, जसं आजचं बोलता येईल आपल्याला गुरुवार आहे, कोणता दिवस आजचा, गुरुवार. ठीक आहे, आपण अंदाज करू काय, एक अंदाज घेतला आपण, सोमवार हा दिवस घेतला. कोणता दिवस घेतला मित्रांनो, आपण हा सोमवार हा दिवस घेतलेला. ठीक आहे ना, आपण आहो पूर्व गोलार्धात. ठीक आहे की नाही, आपण आहो कोणत्या गोलार्धात, आपण आहो पूर्व गोलार्धात आहो. ठीक आहे, आणि पूर्व गोलार्ध दिसतं आपल्याला, कोणता दिवस दिसतं आपल्याला, तो पूर्व गोलार्धामध्ये, पूर्व गोलार्धामध्ये दिसतं मित्रांनो आपल्याला हा सोमवार दिवस दिसताय. आणि जेव्हा मी काय बोललो लक्षात घ्या, जर तुम्ही कदाचित या ठिकाणी असाल, जर कदाचित तुम्ही या ठिकाणी असाल, जर कदाचित आपण या ठिकाणी असू आणि आपण काय करतो, या ठिकाणापासून ही आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून, ही आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून आपण जातो कुठे, तर पश्चिम गोलार्धामध्ये जातो. तेव्हा तेव्हा आपल्याकडे दिवस असणार कुठे गेल्यानंतर, पश्चिम गोलार्धात गेल्यानंतर इकडे दिवस असणार कोणता, तो असणार मागचा दिवस असणार. कोणता दिवस असणार, तो मागचा दिवस असणार. म्हणजे कोणता असणार, तो रविवार. कोणता असणार, तो रविवार. या ठिकाणी असणार कोणता, तो रविवार असणार. ठीक आहे, आला लक्षात. काय बोललो, सूर्याची किरणे पडतात कुठे पडतात, पहिल्यांदा ती पडतात कुठं, पूर्व गोलार्धात आपल्याला ही पहिल्यांदा पडताना दिसतंय. म्हणजे दिवस सुरू होतो कुठे, तर आपल्याला तो पूर्व गोलार्धात. आणि जेव्हा इकडे दिसतं आपल्याला कोणता दिसतं, तर सोमवार दिसतंय. पण जेव्हा आपण हाच पूर्व गोलार्धातून पश्चिम गोलार्धात जातो आणि काय करतो, तर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून पश्चिम गोलार्धात गेल्यानंतर आपला दिवस असणार कोणता, तो आपला रविवार असणार. ठीक आहे, म्हणजे मागचा दिवस असणार. पण जर मी बोललो कदाचित की आपल्याला काय, या पश्चिम गोलार्धातून आपल्याला आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून आपल्याला यायचं कुठे आपल्याला, तर या पूर्व गोलार्धात यायचं आहे. म्हणजे दिवस कोणता असणार, तर तेव्हा दिवस असणार कोणता, तो आपला पुढचा दिवस असणार. कोणता दिवस असणार, तो पुढचा दिवस असणार. म्हणजे जर कदाचित इकडे असणार रविवार, जर इकडे काय बोललो मी, रविवार असणार, इकडे असणार तो रविवार. ठीक आहे, तर या रविवारच्या दिवशी आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून कुठे आलो, आपण आलो पूर्व गोलार्धात आलो. तेव्हा इकडे असणार दिवस कोणता, तो असणार आपला हा सोमवार दिवस असणार. कोणता दिवस असणार, तो सोमवार. येतं लक्षात. हे जास्तीत जास्त लक्षात ठेवणं गरजेचं. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो, एका स्टेटमेंटमध्ये एका वाक्यात क्लिअर करतो. काय बोललो, जेव्हा आपण पूर्व गोलार्धातून काय करतो, आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जातो आपण पश्चिम गोलार्धात, तेव्हा दिवस असणार तो मागचा दिवस असणार. ठीक आहे, म्हणजे सोमवार असेल तर कोणता असणार, रविवार असणार. आणि जेव्हा मी बोललो पश्चिम गोलार्धातून आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून आपण जातो कुठे, तो जातो आपण पूर्व गोलार्धात जातो. तेव्हा दिवस असणार कोणता असणार, तो पुढचा दिवस असणार. कोणता असणार, तो पुढचा दिवस असणार. म्हणजे कोणता दिवस असणार, तो जर या ठिकाणी रविवार असेल तर या ठिकाणी असणार मित्रांनो, तो कोणता, सोमवार असेल. आणि अशाच पद्धतीने लक्षात घ्या काय बोललो मी, प्रत्येक ठिकाणी म्हणजे थोडक्यात काय, तर पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी आपल्याला जर टाइम निश्चित करायचा असेल, वेळ निश्चित करायची असेल, एखादा दिवस निश्चित करायचा असेल, तर आपण या ठिकाणी उपयोग करतो तो कोणाचा, तो करतो आपण रेखावृत्तांचा उपयोग करतो. कोणाचा उपयोग करतो, तो आपण रेखावृत्तांचा. ठीक आहे, हे सगळं होतं मित्रांनो, जे काय आतापर्यंत बघितलेलं आपण, ते सगळं होतं कशाबद्दल, तर हे रेखावृत्तांबद्दल होतं. ठीक आहे, आपण पहिल्या स्लाइड मध्ये बघितलेलं रेखावृत्तांची डेफिनेशन बघितलेली होती. कशा पद्धतीने रेखावृत्त होते, जे की नॉर्थ पोल आणि साऊथ पोल मधून निघत होते. ठीक आहे ना, आणि विषुवृत्ताला काटकोनात छेदत होते. आणि त्यानंतर बघितलेलं आपण की रेखावृत्तांची संख्या किती होती, तर ती होती एकूण किती होती, ही 360 इतकी होती मित्रांनो. ठीक आहे, आणि त्यानंतर पुन्हा पुढच्या स्लाइड मध्ये बघितलेलं आपण थोडक्यात काय, तर त्या ठिकाणी बघितलेलं आपण या रेखावृत्तांमधलं, दोन रेखावृत्तांमधलं अंतर साधारणतः बघितलेलं आपण. काय बघितलं ते, तर थोडक्यात ते दिसत होतं आपल्याला किती, तर ते दिसत आपल्याला ते साधारणतः वेगवेगळ्या वृत्तांवर वेगवेगळं. म्हणजे कसं की विषुवृत्तावर साधारणतः 111 किलोमीटर, कर्कवृत्तावर 102, आर्टिक वृत्तावर काय तर मग पुन्हा ते 44. तसंच काय तर मकर वृत्त आणि अंटार्क्टिका वृत्तावर सुद्धा आपल्याला हे कमी कमी होताना दिसत होतं. याच ठिकाणी आपण कुठेतरी अंतर जेव्हा कमी होत होतं रेखावृत्तांचं, ठीक आहे, पण यासोबत यांची लांबी ही सारखी राहत होती. विषुवृत्तांच्या बाबतीत, आपण अक्षरवृत्तांच्या बाबतीत सुद्धा काय बघितलेलं नेमकं, हे यांच्यामधलं अंतर सारखं राहत होतं पण यांची लांबी कमी होत होती. म्हणजे अक्षरवृत्तांची लांबी ही विषुवृत्तापासून जेव्हा आपण ध्रुवाकडे जातो तेव्हा ही कमी कमी होताना दिसत आहे, आणि रेखावृत्तांची लांबी ही सारखी राहताना दिसत आहे.
अंतराच्या बाबतीत बघितलेलं आपण, विषुववृत्तापासून जेव्हा आपण हे ध्रुवाकडे जातो तेव्हा यांच्यामधलं अंतर साधारणतः आपल्याला सारखं राहताना दिसतंय, पण रेखावृत्तांचं अंतर हे कमी होताना दिसतंय. हे नेमकं याच्यामधला फरक जाणवता येईल आपल्याला. ठीक आहे, सोबत बघितलेलं आपण काय तर लक्षात घ्या, या ठिकाणी बघितलेलं आपण की प्रत्येक दोन लगतचे रेखावृत्त यांच्यामध्ये अंशामध्ये अंतर दिसतं आपल्याला. किती दिसतंय तर ते दिसतं आपल्याला ते एका एका अंशाचं दिसतंय. आणि प्रत्येक अंशामध्ये साधारणतः विचार करतो म्हटलं, साधारणतः लक्षात घ्या तर काय दिसतंय त्यांच्यामध्ये साधारणतः दिसतंय आपल्याला किती मिनिटांचा फरक, तो 4 मिनिटांचा फरक. ठीक आहे, या ठिकाणी पुन्हा आपण एक उदाहरण घेतलं त्याच्या बाबतीत. काय घेतलं की एका बाजूला इथे घेतली होती आपण भारतीय प्रमाणवेळ वृत्त जे 80°30 मिनिटांवर, आणि इथे घेतलेली आपण 0 डिग्री वाली काय तर जीएमटी लाईन घेतली. यांच्यामधला फरक काढला आपण अक्षरवृत्तांमधला, तो दिसतो आपल्याला तो 82.5चा, आणि याला गुणला आपण 4ने, म्हणजे हे गुणाकार केल्यानंतर काय दिसतं आपल्याला लक्षात घ्या, एकूण फरक निघाला तो त्यांच्या दोघांमधला. ठीक आहे ना, एक दिसतं आपल्याला काय तर भारतीय प्रमाणवेळ वृत्त, आणि दुसरं दिसतं आपल्याला काय जीएमटी लाईन. यांच्यामध्ये दिसतं आपल्याला एकूण 330 मिनिटांचा फरक निघाला. ते तासामध्ये कन्वर्ट केला आपण 5 तास 30 मिनिटं. ठीक आहे ना, आणि पूर्वेकडे दिसतं आपल्याला कोणतं भारतीय प्रमाणवेळ वृत्त, म्हणजे काय लक्षात घ्या, जीएमटी लाईन पासून भारतीय प्रमाणवेळ वृत्त हे जरा पुढं आहे वेगाने. सॉरी, टाइमच्या बाबतीत कसं दिसतं आपल्याला हे पुढं, म्हणजे किती पुढे दिसतं तर लक्षात घ्या, हे दिसतं आपल्याला हे 5.5 तास पुढे दिसतंय. ठीक आहे, आणि या लास्ट स्लाइडवर बघितलं आपण काय तर आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कन्सेप्ट बद्दल बघितलं. याच्यामध्ये बघितलं जेव्हा आंतरराष्ट्रीय वाररेषा आपण पूर्वेकडून क्रॉस करून पश्चिम गोलार्धात जातो तेव्हा हा मागचा दिवस असणार, आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा आपण क्रॉस करून काय जातो आपण, हे कुठे जातो तर पश्चिम गोलार्धातून पूर्व गोलार्धात जातो तेव्हा हा पुढचा दिवस असणार. तर एवढं सगळं बघितलं आपण कशाबद्दल, तर सगळं हे रेखावृत्तांच्या बाबतीत बघितलेलं. ठीक आहे, तर मित्रांनो हे दोन्ही टॉपिक या ठिकाणी झालेले आपले, हे अक्षरवृत्त आणि रेखावृत्त. पहिल्या लेक्चर बघितलं आपण अक्षरवृत्त, आणि आता बघितलं आपण रेखावृत्त. एकदा पुन्हा सांगतो मी, जर तुम्ही कदाचित अक्षरवृत्ताचं लेक्चर हे बघितलेलं नसेल तर एकदा पुन्हा जाऊन क्रॉस चेक करून घ्या, चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळेल. आणि पुन्हा एकदा रेखावृत्तांचं लेक्चर बघा, हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला हा टॉपिक क्लिअर होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे, अशाच पद्धतीनं थोडक्यात पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या याच युट्यूब चॅनलवर आपल्याला नवीन व्हिडिओ बघता येईल स्पर्धा परीक्षेचे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर ते आपल्या चॅनलला हे सबस्क्राईब करावं लागेल. तुम्ही आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होत जाईल. धन्यवाद मित्रांनो.